अर्ज माघारी घेण्याबाबत चर्चा होती. आपण वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज अर्ज माघारी घेणार अशी चर्चा होती. काय सांगाल याबद्दल? तर प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत. आपण जो प्रश्न विचारला आहे तर त्या अनुषंगाने मी माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका सांगू इच्छितो की काल मित्रांमध्ये बसून आपण जी अनौपचारिक चर्चा करतो तर अशी ही चर्चा होत होती की मागील 8 दिवसामध्ये निवडणुका चालू असताना प्रचारादरम्यान झालेला खर्च आणि त्यानंतर माननीय न्यायालयाच्या आदेशाने निवडणुका पुढे गेल्यामुळे तो 8-10 दिवसाचा मध्ये कालावधी गेला आणि त्यानंतर पुन्हा उद्यापासून प्रचार सुरू होऊन मतदानापर्यंतचा होणारा खर्च. तर असे एकंदरीत बाबीचा विचार केला तर हा भरपूर आणि मोठा अवाढव्य खर्च आहे. तर हा आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला कसा परवडणार, त्यापेक्षा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला बरा, अशी जी अनौपचारिक चर्चा झाली त्या अनुषंगाने ही सदरची बातमी प्रसिद्ध झाली होती. तर त्यासाठी स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांचे, नातेवाईकांचे, मतदारांचे आणि शुभचिंतकांचे फोन आले की वंचित बहुजन आघाडीची आपण उमेदवारीची करतायत तर हा पक्ष खरोखर कुठल्याही सत्तेमध्ये नाही किंवा कुठल्याही अधिकारपदाच्या याच्यात नाही. तर त्यामुळे या पक्षाकडून अशी काही फार खर्चाची अपेक्षा नाही. तुम्ही जो तुमचा जेमतेम खर्च आहे तर त्या खर्चातच तुम्ही ही जी निवडणूक लढवा. कारण खर्च आणि बॅनरबाजी आणि प्रचार पोस्टर हा काही निवडणुकीचा विषय नसून प्रत्यक्षात मतदारांनी मनापासून गुप्तपणे जे मतदान केलेलं आहे तर ते कोणाला केलेलं आहे हा या ठिकाणी निवडणुकीचा महत्त्वाचा विषय आहे. आणि यामध्ये ह्या ज्या उमेदवारांनी, प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी जो काही खर्च केलेला आहे तो त्यांचा निश्चितच बापजाद्याची कमाई म्हणा किंवा पक्षनिधी म्हणूनची किंवा त्यांना जी काही आलेली आर्थिक त्या प्रमाणामध्ये वंचित बहुजन आघाडीला ही रसद त्याप्रमाणे होऊ शकत नाही. तरी पण मग ज्या नातेवाईकांनी, मित्रांनी असंच सूचित केलं की पैसे हा जरी निवडणुकीचा विषय असला तरी ते तुमच्याकडून कोणालाही काही पैशाची अपेक्षा नाही आणि तुम्ही जो काही प्रचार करणार आहात तो तुमच्या पद्धतीने करा, आम्ही तुम्हाला मतदान देऊ. राहिला विषय राहुरी फॅक्टरीमध्ये, तर राहुरी फॅक्टरीकरांचं सर्वानुमते असं एकमत झालेलं आहे की राहुरी फॅक्टरीचा उमेदवार असल्यामुळे मतदानाची एक फुली ही अध्यक्षपदासाठीची आहे, ही तुम्हाला निश्चित दिली जाईल. आणि अशा बऱ्याच मित्रांनी, काही व्यापाऱ्यांनी, काही पतसंस्था संचालकांनी, अध्यक्षांनी, संस्थापकांनी हा विश्वास दिला आणि त्यामुळे खरोखर एक मनाला उभारी आली आणि त्या उभारीतून असं एक चित्र स्पष्ट झालं की आपण उमेदवारी करायला पाहिजे. कोणाच्याही प्रलोभनाला किंवा आर्थिक आमिषाला बळी पडण्याचं कारण नाही. आता माझ्या वैयक्तिक कारणामुळे जरी मी उमेदवारी मागे घेतली असती तरी पण त्याचा कदाचित मतदारांमध्ये असा संदेश गेला असता की काहीतरी याच्यामध्ये आर्थिक तडजोडी झालेली आहे किंवा काहीतरी यांनी माघार जी घेतली ही कोणत्या तरी आमिषापोटी घेतलेली आहे. परंतु मी ठामपणे सांगतो की मी माघारी घेतलेली नाही, घेणार नाही. एका मित्राचा सुद्धा मेसेज आला काल या अनुषंगाने, बातमीच्या अनुषंगाने, की लढला नाही तरी चालेल परंतु विकला जाऊ नको. परंतु आपणा सर्वांना मी अगदी छातीठोकपणे सांगतो की ना मी विकला जाणार नाही आणि लढणार मात्र आहेच आहे. तर माझी ही भूमिका आपण सर्व मतदारांपर्यंत आणि सर्व माझ्या स्नेहापर्यंत की ज्यांचा या कारणाने गैरसमज झाला होता की उमेदवारी माघारी घेणार आहे की काय, तरी उमेदवारी माघारी घेणार नाही. माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्या समक्षाने मी आपणा सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही अध्यक्षपदाची आणि देवळालीच्या आमच्या 2 नगरसेवक पदांच्या जागाची जी निवडणूक आहे ती आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत.